लाडक्या बहिणींसाठी आजवरची सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे। जर तुम्ही जुलैच्या पैशाची वाट पाहत असाल तर थांबा, कारण तुमच्या खात्यात आता फक्त जुलैचे नाही तर जुलै आणि ऑगस्टचे तब्बल 3000 रुपये जमा होणार आहेत, तेही 15 ऑगस्टच्या आधी। पण थांबा, हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात। हे काम कोणतं आहे आणि ज्या पहिल्या 12 जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत त्या तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, ही कोणतीही अफवा किंवा खोटी बातमी नाही आहे। आज सकाळी स्वतः मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत घेऊन जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्याचे GR प्रसिद्ध केलेले आहेत। सरकारकडून तब्बल 1240 कोटीचा निधी मंजूर करून थेट बँकेंना पाठवण्यात आलेला आहे, त्यामुळे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, हे 100% फिक्सच आहे। अनेक दिवसांपासून आपल्या लाडक्या बहिणी विचारत होत्या की जुलैचे पैसे कधी येणार, पण सरकारने जुलैचा हप्ता तर दिला, सोबतच ऑगस्टचाही हप्ता देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। यावर आधी कुणाचा विश्वास बसत नव्हता, पण मुख्यमंत्री यांनी स्वतः जिल्ह्याची यादी दाखवून यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। पुढील 72 तासातच हे पैसे यायला खात्यात सुरुवात होणार आहे। आता लक्ष देऊन ऐका, ज्या महिलांचे जुने अडकलेले पैसे अजून मिळाले नव्हते किंवा ज्यांची EKYC अपूर्ण असल्यामुळे पैसे बंद झाले होते, त्यांच्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केलेला आहे। जर तुमचं KYC अडकलेलं असेल तर ते तातडीने पूर्ण करून घ्या। KYC पूर्ण असणाऱ्या सर्व बहिणींना जुने आणि नवीन असे सगळे पैसे सरसकट मिळतील। खरं तर रक्षाबंधन जवळ आली की सरकार बहिणींना असा मोठा दिलासा देत असतो। आपण गेल्या 2 वर्षापासून पाहतो, यावर्षी सरकारने ही तीच परंपरा कायम ठेवलेली आहे। पण हे 3000 रुपये तुमच्या खात्यात न अडकता थेट जमा व्हावेत म्हणून सरकारने एक महत्त्वाचं काम तातडीने करायला सांगितलेलं आहे। लक्षात ठेवा, हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात आपोआप जमा होणार नाही, त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम बँकेत जाऊन करावं लागेल। जर तुम्ही हे काम केलं नाही तर खात्यात पैसे येण्याऐवजी थेट 0 रुपये मिळतील। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जरा लक्ष देऊन ऐका, तुमच्यासाठी अतिशय गरजेची आणि सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने आता 3 अत्यंत मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत। जर तुम्ही ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पाहिली नाही तर तुमच्या हक्काचे पैसे मिळणारे ते कायमस्वरूपी बंद होऊ शकतात आणि तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। म्हणून आजचा व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर नंतर विनाकारण पश्चाताप करण्याची वेळ येईल। सरकारने घेतलेला पहिला मोठा निर्णय हा ज्या बहिणींचे मागचे थकीत हप्ते अडकले आहेत त्यांच्यासाठी आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे EKYC प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या योजनेतून बाद झालेल्या महिलांसाठी आहे। आणि तिसरा जबरदस्त निर्णय म्हणजे जुलै आणि ऑगस्टच्या एकत्र हप्त्यासह मिळणारे खास सणाचे गिफ्ट आहेत। चला तर मग हे तिन्ही गिफ्ट आणि तिन्ही निर्णय काय आहेत आणि तुमचे रोखलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागेल याची सविस्तर माहिती अगदी संपूर्ण बघूयात आपण। पहा, पहिल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री यांनी थेट सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे मागील 2-3 महिन्यांचे हप्ते जमा झालेले नव्हते त्यांना ते सगळे थकीत पैसे आता एकाच वेळी एकत्रितपणे दिले जातील। दुसरा निर्णय असा आहे की ज्या महिलांनी EKYC करायची बाकी राहिली होती किंवा अर्ज भरताना काही तांत्रिक चुका झाल्या होत्या त्यांना सरकारने सुधारणा करण्यासाठी ही शेवटची सुवर्ण संधी दिलेली आहे। आणि तिसरा निर्णय जर तुम्हा सर्वांसाठी मोठा आनंदाचा धक्काच आहे, ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात सणाची भेट आणि पुढील महिन्याचा हप्ता असे एकत्र पैसे तुमच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहेत। तर बघा, ज्या महिला आधी अपात्र ठरल्या होत्या किंवा अटी आणि KYC न झाल्यामुळे योजनेच्या बाहेर पडल्या होत्या त्या सर्व महिलांसाठी हे 3 निर्णय अत्यंत दिलासदायक ठरलेले आहेत। त्यामुळे आता थांबलेला जुना पैसा तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर पुढचा हप्तासुद्धा वेळेच्या आधीच तुमच्या हातात येईल। पण जरा थांबा, मुख्यमंत्री यांनी एक अतिशय महत्त्वाची अट घातलेली आहे। जर तुम्ही एक छोटंसं काम केलं तर त्वरित नाही केलं तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही। मागील काही दिवसात अनेक हप्त्याचे वाटप झाले पण हजारो महिलांच्या खात्यात पैसे पोहोचलेच नाहीत। जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंतचे थकीत हप्ते आजही लटकलेलेच पाहायला मिळत आहेत। यासाठी सरकारने खास अतिरिक्त निधी मंजूर केलेला आहे। जर हे खरं, पण हा निधी सर्व महिलांना सरसकट वाटला जाणार नाही। जर तुमचे पैसे अडकले असतील किंवा तुम्ही नवीन हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ मध्येच बंद करण्याची चूक अजिबात करू नका। आज घडीला जवळपास 50% महिलांना KYC प्रलंबित राहिल्यामुळे त्याचे नियमितचे हप्ते रोखण्यात आलेले आहेत।
परंतु आता सरकारने पुन्हा एकदा KYCची सोय अधिकृत पोर्टलवर सुरू करून दिलेली आहे. मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगून सुद्धा जर तुम्ही हे आवश्यक काम वेळेत केलं नाही तर तुमचे हप्ते कायमचे बुडतील. विरोधी पक्षाचे लोक अफवा पसरवत होते. एक कोटी महिला या योजनेतून बाद झाल्या, पण सरकारने स्पष्ट केलेलं आहे की केवळ 10 ते 20% महिलांनाच तांत्रिक गोंधळ झालेला होता आणि तो आता दुरुस्त केला जात आहे. नेहमी लक्षात ठेवा, हे सरकार पुढील काही वर्ष अस्तित्वात आहे. आज 2026 हे वर्ष सुरू आहे, म्हणजेच अजून बराच काळ आणि तब्बल 26 हप्ते शिल्लक आहेत. जर तुम्ही आता थोडी जरी हलगर्जीपणाने चूक केली तर तुमच्या या सर्व हप्त्याचे हजारो रुपये कायमचे बुडतील. म्हणूनच मी आवर्जून सांगतोय की मी सांगितलेला प्रत्येक शब्द अतिशय काळजीपूर्वक ऐका. आपण आता टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. पहिल्या टप्प्यात ज्यांचे जानेवारी ते मे आणि जून महिन्याचे हप्ते थकीत आहेत त्यांना ते नक्की कसे मिळणार, आणि दुसऱ्या टप्प्यात ज्यांची KYC अपूर्ण राहिली किंवा चुकीची भरली गेली त्यांनी नेमकं काय पाऊल उचलायचं आहे, या सर्व प्रश्नाची सोपी आणि साधी पद्धत मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या दैनंदिन आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण यात थेट तुमच्या हक्काचा पैसा प्रश्न जोडलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून महिना आखरलेला असून की प्रत्येक महिला विचारते आमचा हप्ता कधी जमा होणार. दरवेळीप्रमाणे जुलै महिना संपत आला की सर्व महिलांची उत्सुकता ताणली जाते. जूनच्या शेवटी जेव्हा पैशाचं वाटप झालं तेव्हा 60 ते 70% महिलांच्या हाती काहीच आलेलं नाही. मे महिन्यात सुद्धा हाच प्रकार घडला होता. 5 मैत्रिणींपैकी सुरुवातीला तिघींच्या खात्यात पैसे आले, नंतर फक्त दोघींना मिळाले आणि पुढे जाऊन केवळ एकाच महिलेला पैसे मिळत राहिले. मग उरलेल्या त्या 4 जणींचे पैसे का रोखले गेले? याच अन्यायाविरोधात गडचिरोली, हिंगोली आणि भंडारा गोंदिया या भागात महिलांनी थेट रस्त्यावर उतरून मोठा चर्चा काढला. रस्ता रोको आंदोलन केलं. निवडणुकीचा पार पडल्या म्हणून ही योजना बंद केली का, असा थेट रोखठोक सवाल या बहिणींनी प्रशासनाला विचारला. या घटनेनंतर संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि विखी पाटील यांना लगेच मुख्यमंत्र्याकडे धाव घेतली आणि महिलांवर होणारा हा अन्याय दूर करण्याची आग्रहाची विनंती केली. तेव्हा कुठे हे स्पष्ट झाले की KYC मधील तांत्रिक चुकांमुळे महिला योजनेतून बाहेर पडल्या होत्या. आता जरा श्वास रोखून आणि कान देऊ नये का, कारण इथे घडलेला तो सर्वात मोठा घात तुमच्या हक्काचा रुपया अचानक का रोखला गेला आणि अचानक एका झटक्यात हजारो महिलांचे पैसे येणं का बंद झाले, त्यामागचं कारण आणि 5 अत्यंत घातक चुका आता समोर आलेल्या आहेत. पहिली जी आहे ती भयंकर चूक. तब्बल 50 लाख महिलांनी KYC करताना घाईगडबडीत घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का या प्रश्नावर निष्काळजीपणे होय वर टिक केलं आणि एका क्षणात सिस्टीमने त्यांचे योजनेतून बाहेर फेकून दिलं. दुसरी चूक, एकाच घरातील सून आणि मुलगा अशा 60 लाख महिलांनी अज्ञानापोटी एकाच ओळख क्रमांक आधार कार्ड जोडलेल्या डिजिटल सिस्टीममध्ये त्याला डुप्लिकेट ठरवून दोन्ही अर्ज एकाच फटक्यात रद्द करून टाकले. तिसरी अडचण, बँक खात्यात ओळख आधार कार्ड लिंक नसते. चौथी चूक, ऐनवेळी मोबाईलवर OTP न आल्यामुळे अर्ज अंताधरी लटकणे. पाचवी आणि सर्वात मोठा धक्का देणारी चूक, ही चूक तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांकडून झालेली आहे. एकाच मोबाईल नंबरवरून अनेक महिलांचे अर्ज भरले गेले आणि संपूर्ण सिस्टीम जाम झाली. याच 4 जीवघेण्या चुकांमुळे तुमच्या हक्काचे सगळे हप्ते आज अडकून पडलेले आहेत. त्यामुळे आता एका क्षणही वाया न घालवता ताबडतोब अधिकृत पोर्टलवर जा आणि तपासा. सरकारी नोकरीच्या पर्यायावर जाऊन होय तर झाले नाही ना, किंवा वडिलांचे नाव 2दा तर आलेले नाहीत ना, किंवा एकाच मोबाईल नंबरवरून अनेक अर्ज भरलेले गेले नाहीत ना. या गंभीर चुका जर तुम्ही आजच्या आज दुरुस्त केल्या नाहीत तर तुम्हाला हातातला कायमचा पैसा निसटून जाईल. म्हणूनच आता जागी व्हा आणि चुका लगेच दुरुस्त करा. या सर्व माहितीसोबतच आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमचे पैसे अडकलेले असतील तर तुम्हाला नक्की कोणती पावले उचलायची आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्या जानेवारी किंवा मे ते जून महिन्याचा हप्ता अजूनही खात्यात जमा झालेला नसेल तर लगेचच घाबरून जाऊ नका. सर्वात आधी तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि तुमचे बँक खाते ओळखपत्राशी आधार लिंक आहे की नाही, तसेच DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पर्याय चालू आहे की नाही त्यांची खात्री करून घ्या. अनेकदा बँक खाते सक्रिय नसल्यामुळे किंवा DBT बंद असल्यामुळे पैसे खात्यात जमा न होतात. दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे तुमच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन
योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा, जिथे तुमचं प्रोफाईल स्टेटस तपासा. जर तुमच्या अर्जात ई-के-वाय-सी प्रलंबित पेंडिंग दिसत असेल तर तिथे बायोमेट्रिक किंवा OTP द्वारे तुमची के-वाय-सी प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्या. जर तुम्ही आधी फॉर्म भरताना घाईघाईत सरकारी नोकरी आहे का या पर्यायावर होय केलेलं असेल तर पोर्टलवर एडिट ऑप्शनचा वापर करून ती चूक लगेच दुरुस्त करा. तिसरी स्टेप म्हणजे जर एकाच मोबाईल नंबरवरून घरातील 2 किंवा 3 महिलांचे अर्ज भरले गेले असतील तर ते नंबर अपडेट करून प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र आणि चालू असलेला मोबाईल नंबर नोंदवा, जेणेकरून OTPची कोणतीही समस्या येणार नाही. या 3 सोप्या पायऱ्या तुम्ही पूर्ण केल्या तर तुमचे रोखलेले किंवा थकीत हप्ते येत्या दिवसात तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. आता मला तुम्हा सर्व बहिणींना एकच प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या खात्यात आतापर्यंत या योजनेचे नक्की किती हप्ते जमा झालेले आहेत आणि तुमच्या भागातील कोणत्या बँकेचे पैसे यायला जास्त उशीर होतो हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर या योजनेबद्दल किंवा के-वाय-सी करताना काही अडचण येत असेल तरीही तुमची समस्या कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्यावर योग्य तोडगा आणू शकू. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि लाडक्या बहिणींना लगेच शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत वेळेत पोहोचेल आणि कोणाचाही हप्ता बुडणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा.